नमस्कार. आजचं संपूर्ण राशी भविष्य 10 फेब्रुवारी 2026 मेष ते मीन. आज तुमच्या राशीत काय खास आहे, चला लगेच पाहूया. मेष राशीसाठी दिवस चांगला आहे. तुम्हाला जुन्या मित्रांची मदत मिळेल, त्यामुळे काम पटापट मार्गी लागेल. काही नवीन मित्र जोडले जातील, त्यामुळे करिअरमध्ये लाभ होईल. तुम्ही कर्ज घेत असाल तर सखोल विचार करावा. त्या कर्जाची परतफेड करणे सोपे आहे का, किंवा त्यासाठी किती वेळ लागेल, या विचारानंतरच पुढे पाऊल टाका. विनाकारण खर्च करणे टाळा, अन्यथा चिडचिड वाढू शकते. पत्नीकडून मदत मिळेल, त्यामुळे काम पटापट होईल. रात्रीचा वेळ कुटुंबियांसोबत आनंदात व्यतीत करणार आहात. वृषभ राशीसाठी दिवस धावपळीचा असून तुम्ही खूप बिझी राहणार आहात. सावधगिरी बाळगा, कारण पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या प्रकारे निर्णय घेता त्याचा फायदा होऊ शकतो. तुमचे एखादे थांबलेले काम पुन्हा सुरू होईल. एखाद्या कामात गुंतवणूक करावी लागली तर ती मनापासून करा. भविष्यात त्याचा चांगला लाभ होईल. संध्याकाळी कुटुंबासोबत एखाद्या मंगल कार्यात सहभागी होणार आहात. मिथुन राशीसाठी दिवस फारसा ठीक नाही. तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो. तुम्ही सावध राहा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सामाजिक कार्यात काही समस्या येऊ शकतात, त्यासाठी तयार राहा. अचानक धनलाभाची शक्यता असल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आज अचानक अध्यात्मातील रुची वाढेल. मुलांकडून खुशखबर मिळाल्यामुळे आनंद अधिक वाढेल. संध्याकाळी एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाणार आहात. कर्क राशीसाठी नशिबाच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे. तुम्ही जे काम हाती घेणार त्यात यश मिळेल. तुमच्या कष्टाचे चांगले फळ मिळेल. मुलांवरील तुमचा विश्वास अधिक वाढेल. सासरकडील मंडळी तुम्हाला मदत करतील. तुमच्या सुख साधनांवर आज जरा जास्त खर्च करणार आहात. तुमचे चांगले होते आहे हे पाहून शत्रू त्रस्त होतील. विरोधक फारसा त्रास देणार नाहीत. आई वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. सिंह राशीसाठी दिवस फारसा ठीक नाही. मानसिक अशांती, चिडचिड किंवा थोडं उदास वाटणार आहे. मनात अनेक प्रश्न येत राहतील, त्यामुळे अस्वस्थ वाटेल. तुमचे मन भरकटू शकते, तेव्हा सावध राहा. घरातील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला मदत करणार आहे, त्यामुळे समस्या कमी होतील. सासरच्या मंडळीकडून काही नाराजीचे सूर असणार आहेत. बोलताना गोडवा ठेवा, अन्यथा नात्यात कटुता येऊ शकते. डोळ्यांचे संबंधित आजार डोके वर काढतील, सावध राहा. कन्या राशीसाठी दिवस ठीक आहे. तुम्ही कठीण काम देखील हुशारीने आणि धैर्याने पूर्ण करणार आहात. घरातील प्रत्येक सहकारी तुम्हाला मदत करेल, त्यामुळे काम वेळेत पूर्ण होईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळाल्यामुळे प्रोजेक्ट प्रगतीच्या मार्गावर असेल. पत्नीची तब्येत अचानक बिघडल्यामुळे थोडे टेन्शन वाढेल. अनावश्यक खर्च वाढल्यामुळे चिडचिड वाढेल. व्यवसायात धनलाभाची शक्यता आहे. तूळ राशीसाठी दिवस उत्तम आहे. ऑफिसमध्ये अधिकारात वाढ असून पगारवाढ देखील होण्याची शक्यता आहे. इतरांना मदत करण्याची भावना प्रबळ होणार असून अनेक जणांना मदत करणार आहात. ऑफिसमध्ये नवीन कामांची सुरुवात किंवा जबाबदारी लाभदायक ठरेल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी वेळ योग्य आहे, पण तज्ज्ञांचे मार्गदर्शन जास्त चांगले ठरेल. वृश्चिक राशीसाठी दिवस फारसा ठीक नाही. मन थोडे अस्वस्थ राहील. अनेक प्रश्न मनात उभे राहतील. वाद किंवा कोर्ट कचेरी संदर्भात निकाल तुमच्या बाजूने लागल्यामुळे तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी अपेक्षित प्रगती न झाल्याने असमाधान वाटू शकते. तुमची चिडचिड वाढेल, पण संयम ठेवा. व्यवसाय वाढीचे प्रयत्न निष्फळ ठरू शकतात, पण मेहनत सुरूच ठेवा. तुम्हाला यश नक्की मिळेल. धनु राशीसाठी दिवस ठीक असून तुम्ही धार्मिक कार्यात अधिक रुची घेणार आहात. तुमच्या ज्ञानात भर पडेल. तुम्ही आज काहीतरी नवीन शिकणार आहात, त्यामुळे करिअरमध्ये फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत असून गुंतवणूक लाभदायक आहे. ऑफिसमध्ये शिकण्याच्या संधी मिळून कामात समाधान मिळेल. तब्येतीची काळजी घ्या, कारण पचनाची समस्या सतावणार आहे. मकर राशीसाठी दिवस चांगला असून मौल्यवान वस्तू मिळू शकते. दरम्यान तुमचे काही खर्च वाढतील. इच्छा नसतानाही पैसे जास्त खर्च करावे लागतील. सासरच्या मंडळींकडून मान सन्मान मिळणार आहे. थांबलेले काम पुन्हा सुरू झाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. एखाद्या नवीन कामात गुंतवणूक करायची असल्यास नक्की करा.
भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल. कुंभ राशीसाठी दिवस ठीक असला तरी सावध राहावे. नातेसंबंधाच्या बाबतीत खटके उडण्याची शक्यता आहे. तुम्ही संयमाने आणि शांततेने वागा. कटू शब्द किंवा अपशब्दांचा वापर टाळा. बजेटनुसार निर्णय घेतला नाही तर खर्च जास्त होईल. कामाच्या ठिकाणी फोकस ठेवल्यास नुकसान कमी होईल. संध्याकाळचा प्रवास लाभदायक असेल. मीन राशीसाठी दिवस ठीक आहे. तसेच तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. यातील काही जण तुम्हाला करिअर आणि व्यवसायात मदत करतील. ऑफिसमध्ये प्रोजेक्ट पूर्ण झाल्याने समाधान असेल. तसेच तुमचे कौतुक होईल. मुलांशी संबंधित जुना वाद मिटेल. समाजात मानसन्मान वाढणार असून संध्याकाळी कुटुंबासोबत मस्त वेळ घालवणार आहात. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्यामध्ये.